भाजी कुरडूची खायचो, खुरासण्याची खायचो, आंबूची खायचो आणि कंदमुळी रानातली आणवा आणि बडदा दूध ताक ह्या घरीच खाला त्या टायमाला डेअरी वगैरे. भाऊ आम्ही 5 जण भाऊ होतं. 5 जण. परिस्थिती गरिबी होती. गरिबी ह्या घरात तुझ्या बांधली दागडांमध्ये स्वतः दगडा काढायची ना? स्वतःच काढायची, स्वतःच फोडायची. लाकडं केवढे लाकडांचं स्वतःच असलं. लगीन आहे तुझ्या टायमाला भारीच होत असतील ना? भारी म्हणजे गरिबीच करायचं. पण कसं करायचं? वरण भात. आता ह्या बुंद्या निघाल्यात काय, जिलाबी काय काय काय. किती जरी माणूस असला त्याला कधीच माणसानं खाली पाहिलं नाही खायला. 77 चालू आहे. तर या बाबांचं 77 चालू आहे. बाबा तुमचं नाव काय? दत्तूजीराव महाराज. तर मग आज त्यांच्याकडून आपण जुनी माहिती विचारणार आहे. ती जुनी म्हणजे त्या टायमाला लोक कशी होती, आहार जेवण व्यवस्थित करत होती. तर तुमचं जे जुनं दिवस गेलं तर मग तुमच्या टायमाला म्हणजे जेवणामध्ये तुमच्या काय असायचं भाऊ नेहमी? नीची भाजी पाहिलं जास्त करून. कैची भाजी राहायची? भाजी कुरडूची खायचो, खुरासण्याची खायचो, आंबूची खायचो आणि कंदमुळी रानातली आणवा आणि बडदा अनेक कंदमुळे बा. तर मग त्याच्यामुळं मग तुमचे आणि मग दूध तर तुमच्या गाय राहायच्या का? मग गाय घ्यायच्या. दूध तुम्ही 1.5 लाख घालायची का? जे आता मागून डेऱ्या झालं खाऊ आता झालं असं घरीच खायचं. तर तुपामध्ये जो कस होता तो कस आणि त्या तूप त्यांनी दही दूध ताक ह्या घरीच खाला. त्या टायमाला डेअरी वगैरे नव्हत्या. शाळा किती झाली तुमची? चौथी झाली. मग पुढंच बरं नाही शिकलो तुम्ही? शिकायला काय आता गरिबी राहायची किंवा मग आता त्या टायमाला शिक्षण जेवढी आवडे नव्हती त्या टायमाला. तुम्ही जर नवी शिकला तर कामाला लागला असं ते झालं. चौथी शिकलो मग शाळेत गेलो. इथं तो मास्तरच होती पार्काचा रामाचा तिगळा. ते आम्हाला नाही आठवते बा. समजा आता भाऊ किती होतं? भाऊ आम्ही 5 जण भाऊ होतं. 5 जण. परिस्थिती गरिबी होती. गरिबी एकदम गरिबी. तर दोस्तांनो 5 भाऊ राहायचं आणि परिस्थिती एकदम गरिबीची राहायची. हालाकीचं जीवन. आज त्यांचं 77 वय येते आणि अनुभव त्यांचा एकदम असा दांडगा अनुभव. बरं मला एक सांगा, शाळेमध्ये तुम्हाला उजळणी कशी राहायची त्या टायमाला? उजळणी आपली मराठीची राहायची. मोडी नव्हती तुमच्या टायमाला? मोडी इंग्लिश नव्हतं ना तुम्हाला? नाही. ह्या घरात तुझ्या बांधली दागडांमध्ये स्वतःच दगडा काढायची ना? स्वतःच काढायची, स्वतःच फोडायची. लाकडं केवढे लाकडांचं स्वतःच असलं. आणि मग ते आता जे वाकडा झाले ना त्यानं झालं. आता ते वाकडा होणे वगैरे 5 किलोचा कुराडा राहायचा हातात. सकाळपासून भिडलो तर संध्याकाळपर्यंत लाकडाची बांधली. तर दोस्तांनो हा जो समोर जे कटिंग दिसते ना, तर अशाच कटिंग तुम्ही त्या टायमाला JCB आता पाडतोय. त्या टायमाला काय टिकावून पावला. सकाळ उठला का हातानंच खाणायचा, टिकावाना खाणायचा आणि ओढायचा. तुमचा लगीन किती वय असताना झाला होता? वय त्याने सांगता नाही, बारीकपणच लग्न व्हायचं तुमच्या त्या टायमाला. आणि लगीन जर समजा तुमची लग्न ठरायची ठरली तर नवरा नवरीची पसंती नाही तुमच्या टायमाला राहायची? नाही. आईबापांच्या पसंती राहायची. लगीन आहे तुमच्या टायमाला भारीच होत असतील ना? भारी म्हणजे गरिबीच करायचं. पण कसं करायचं? वरण भात. आता ह्या बुंद्या निघाल्यात काय, जिलाबी काय काय काय. त्या टायमाला वाराचं वरण नाही तर कुर्त्याचं उडद्याचं हे वरण करायचं बस. जीवन चांगलं होतं म्हणजे. आणि माणुसकी कशी होती तुमच्या टायमाला? माणुसकीला म्हणले ना किती जरी माणूस असला त्याला कधीच माणसानं खाली पाहिलं नाही खायला. समजा एखाद्याचा बाण फुटला मग माणसं जर बोलवली तर फक्त एक माणसाला सांगितलं तिथे 10 माणसं येत होती. तर दोस्तांनो अशा प्रकारे साधी गोळी माणसा आणि राग बिग नव्हता. समजा तुम्ही तडक्यान कोणाला शिवी देणार तुमच्यामध्ये, पण राग तरी कधी यायचा? राग नाही यायचा. कारण तुमची भावना बोळी राहायची. पण एक बारला शिवी देसाल पण दुसऱ्या बारला लगेच पुन्हा मायानं तुम्ही जवळ घेतली. मिरची भाकर खाणारी माणसा मिरची भाकर खाऊन कंदमुळे खाऊन आणि आज हे एवढं त्यांचं वय झालं. ती आज त्यांनी पण पोर आहे, ती नातवंडाई आहे, ती पतवंडाई झाल्या तुम्हाला असं म्हणा. नातवंडा पतवंडा झाली मग हे नातू दोन आणि ती पोरगी आहे ना ते पतवंडे. ती लहान नाही काय पतवंडे. आणि त्या टायमाला तुमच्या त्या टायमाला समजा आता आज दारू वगैरे तुमच्या टायमाला फक्त तंबाखू आणि दारू होती. पण कशी होती ते मोजकच माणूस प्यायचा दारू. ठराविकच माणूस. आणि रोग तुमच्या टायमाला कोणतं यायचा रोग?
रोग फक्त मला ना एकच वेळेस मी लहान असताना काळ्याला आलता. कॉलेरा आणि त्यांना माणसं मारायची का? मग माणसं मारायची म्हणजे. आणि समजा आता ताप थंडी ताप हे असे थंडी ताप तर चालू. थंडी तापाला काय करायचं जायचं चित्रुक आणायचा. चित्रुक आहे ना ते आणायचं आणि ते उकळून पियाला किंवा डोक्याला भरायचे पहा असे. तर बाबा आता आपण बरीचशी माहिती सांगितली पण तुमच्या टायमाला म्हणजे पाणी पाऊस भरपूर पडायचं तुम्ही म्हणतात. पाणी पाऊस भरपूर पडायचं पण मग तुमच्या टायमाला दुष्काळ सुद्धा पडत होता ना? दुष्काळ म्हणजे 72 सालचा दुष्काळ म्हणजे साध्या त्यातच आमच्या तिथे आपल्या तुमच्या काळात होता आमच्या काळात नाही तो. मग त्या दुष्काळाच्या काळात म्हणजे काहीच पिकलं नाही का शेतामध्ये? नाही ज्याला इस्पोटी होती तर 5 आणि काय मग दुष्काळ म्हणजे कसा पडला होता? जाम पाऊस पडला होता का पाणीच पडला? पाऊस पडला नव्हता. पाऊस पडला पण कधी पडला? मागून पाऊस पडला. कुळीत आणि जाऊ त्या टायमाला पुरायची सरकार. आणि मग कामं काय करायची? काम हे रोड जाऊन मग ते दगड काय असं करायची काम. म्हणजे त्या टायमाला 72 दुष्काळ अतिशय कठीण पडला होता कठीण आणि माणसाला जगण्याची सुद्धा मुश्किल होती पण सरकारनं जगवली सरकारनं. आणि त्या टायमाला कामं पण तुम्हाला मस्त केली असेल त्या टायमाला. तर दोस्तांनो अशा प्रकारे या बाबांकडून थोडक्यात माहिती भेटली. या बाबांसाठी एक लाईक नक्कीच करा आणि आपण जर चॅनल नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला. एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान. धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र जय आदिवासी. राम राम. राम 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 राम.